नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. पनवेल शिव महामार्गावरील खारघर येथील हायवे ब्रेक या सुप्रसिद्ध हॉटेलला सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. खारघर शहरातील सेक्टर 10 मध्ये असलेलं हे हॉटेल खवय्यांनी नेहमीच गजबजलेलं असतं. या आगीमध्ये हॉटेलचं फर्निचर आणि सजावट खाक झाले. हे हॉटेल पनवेल शिव महामार्गाला खेटून असल्याने कोपरा गावातील आणि खारघर वसाहतीमधील रहिवासी घटनास्थळी लागलीच जमा झाले. हॉटेल बंद झाल्याने तातडीनं हॉटेलच्या कर्मचारी आणि व्यवस्थापनाने हॉटेल उघडून अग्निशमन दलाच्या जवानांना आत प्रवेश करण्यासाठी वाट करून दिली. मात्र तोपर्यंत आगीनं संपूर्ण हॉटेल खाक झालं होतं. खारघर येथील सिडको महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या बंबानं 2 तासात आगीवर नियंत्रण मिळवलं. हॉटेल बंद असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखोंची वित्तहानी झाल्याचं समजतंय. यापूर्वी 2019 मध्ये सुद्धा याच हॉटेलला आग लागली होती. त्यावेळेस अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल व्यवस्थापनाला अग्निसुरक्षा यंत्रणा लावण्याची आणि हॉटेलमधील पोटमाळ्यातून आपत्तीवेळी बाहेर पडण्यासाठी वेगळा दरवाजा काढण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे हॉटेल व्यवस्थापनाने सुरक्षा यंत्रणा लावली आणि दरवाजा सुद्धा स्वतंत्र काढला. मात्र तरीही पुन्हा याच हॉटेलला आग लागली. नेमकी आग का लागली याचं कारण अद्याप अग्निशमन यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना समजू शकलं नाही. मात्र हॉटेलमध्ये हवा मोकळी नसणं, काचांच्या आणि आग झपाट्यानं लागणाऱ्या वस्तूंचा सजावटीमध्ये अतिवापर केल्याने आगीच्या लाटांनी काही मिनिटांमध्ये हॉटेल खाक झालं. वादळवारा लाईव्हसाठी दीपक कांबळे, खारघर. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.